जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 179. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. हनुमत कृपेनं जेव्हा शम आणि दम हे साधकावस्थेमध्ये सहज होतात, शम आणि दम हे दोन्ही साधण्यासाठी म्हणजे आंतरिक शांती आणि बाहेरची इंद्रियांची धाव रोखणं, या दोन्ही गोष्टी जेव्हा सहज होतात साधकासाठी, भक्तासाठी, त्या वेळेला तो चित्तलय साधतो. आज आमची प्रत्येक कृती ही बहिर्मुख विचारांवर आधारित असते. मग अगदी पारमार्थिक कृतीसुद्धा त्यामध्ये समाविष्ट होते अनेकदा. मग ते पूजा असो, ध्यानधारणा करणं असो, तीर्थस्थळी भेट देणं असो, रोजची नामसंख्या करणं असो, यासारख्या पारमार्थिक कृतीसुद्धा जेव्हा बाह्य प्रेरणेनं, म्हणजे मुळातली प्रेरणा ती अंतरप्रेरणाच असली तरी जोवर शम आणि दम न साधता केवळ एक रोजचं रुटीन वर्क यामध्ये जर त्यांचा समावेश असेल तर त्यानं चित्तलय स्थिती संभवत नाही, असं आम्हाला संत सांगतात. याचा अर्थ इंद्रियांनी कोणतंही कर्म घडत नाही असा होत नाही. किंबहुना हेच आम्हाला समजावून सांगण्यासाठी ही भरताची व्यक्तिरेखा आहे, ज्याचं वर्णन तुलसीदासांनी केलंय, की एवढ्या पेच प्रसंगामध्ये सुद्धा भरत धर्मनिष्ठ आचरणानं सर्व काही करतो आहे. अगदी लोकांची व्यवस्था बघण्यापासून ते तिथे सीताराम जिथे आहेत तिथे जाऊन त्यांचं मन वळवण्याचा यत्न करण्याच्या विचारानं प्रेरित होणं असो, सर्व गोष्टी, मातांची काळजी घेणं असो, सर्व काही करतो आहे. पण त्यामध्ये हृदयातलं अधिष्ठान जे आहे श्री सीताराम, त्याला कुठेही धक्का बसलेला नाही. किंबहुना जसं एखाद्या बाह्य परिणामानं आकृष्ट होऊन आमची कृती घडते, त्या उलट अंतरप्रेरणेनं वश होऊन भक्ताची पारमार्थिक कृती घडत असते. तदनुसार भरत तीव्र अंतरप्रेरणा घेऊन वसिष्ठादी मुनींसोबत चित्रकूटाकडे त्यानं प्रयाण केलंय मातांसह. आणि आपण बघितलं, स्नान, संध्या, देवपूजा सर्व काही यथासांग करतो आहे. पण भक्ताची पूजा ही नेहमीच मनानं केलेली पूजा असते. देहानं केलेली पूजा त्याला समर्पक ठरावी. मनातल्या पूजेचं वर्चस्व सिद्ध व्हावं किंवा मनातली पूजा त्याची हायरार्की अधिक असावी, या दृष्टीनं ती बाह्य कृती सहाय्यभूत ठरत असते. बाह्य कृती फक्त महत्त्वाची नसते. त्यामुळे आज जे आम्ही सर्वजण आता येत्या 22 तारखेला होणाऱ्या मोठ्या राम जन्मभूमीमध्ये रामललाच्या स्थापनेच्या सोहळ्याबद्दल
उत्साह साजरा करतोय, समारंभ साजरे करतोय, हे सर्व खूप दिलासादायक आहे असं संत सांगतात. पण हा दिलासा खऱ्या अर्थानं हे सर्व करणाऱ्यांना तेव्हा मिळू शकेल म्हणतात, जेव्हा हा बाह्य समारंभ प्रत्येक क्षणी हृदयामध्ये चालू होईल, नाही का? कारण बाह्य समारंभ कधी ना कधी संपतो, त्याचा उत्साह कधी ना कधी ओसरतो. मनुष्य स्वभावच आहे हा, किंबहुना ह्या जगाची रीत आहे. पण अंतरप्रेरणा त्या आत्म्यात स्थित असलेल्या परमात्म्यामुळे असल्यामुळे त्याला ओहोटी नसते. त्यामुळे तिथं आम्ही कसे स्थिर होऊ, हा ह्या सर्व बाह्य सोहळ्याचा खरा उद्देश आहे, असावा असं संत सांगतात. आणि असा उद्देश सिद्ध झालेला भरत आहे. त्यामुळे आपण बघितलं की गंगेपलीकडे जेव्हा सर्वजण गेले तेव्हा भरतानं सर्वांना म्हणजे निषाद लोकांना पुढे जायला सांगितलं मार्ग दाखवण्यासाठी, आणि आपण मातांना घेऊन मागून चालला. आता पुढे काय झालं हे तुलसीदास सांगतायत. कियऊ निषाद नाथो अगुआई, मातु पालकी सकल चलाई, साथ बोलाई भाई लघु दीन्हा, विप्रध सहित गवनु गुर कीन्हा, आपु सुर सरिहि कीन्ह प्रणामु, सुमिरे लखन सहित सिय रामु, गवने भरत पया देहि पाए, कोतल संग जाहि डोरियाए, कहि सुसेवक बारहि बारा, होई अनाथ अश्व असवारा, रामु पया देहि पाय सिधाए, हम कह रथ गज बाजी बनाए, सिर भर जाऊं उचित असमोरा, सब ते सेवक धर्म कठोरा, देखी भरत गति सुनी मृदुबानी, सब सेवक गण गरही गलानी. तुलसीदास सांगतायत, निषाद राजाला पुढं करून त्यामागे सर्व मातांच्या पालख्या सोडल्या. त्यानंतर मातांच्या सोबत शत्रुघ्नाला पाठवलं बरं का. आणि मग विप्रवरांसह गुरूंनी त्यामागून पुढे वनामध्ये गमन केलं. आणि त्यानंतर भरत गंगामातेला प्रणाम करतोय आणि लक्ष्मणासह सीतारामांचं स्मरण केलंय. सुमिरे लखन सहित सिय रामू. कसा निघालाय भरत, तर पायीच निघालाय. आणि त्याच्यासोबत रिकामे घोडे म्हटलंय बरं का, म्हणजे ज्यावर कुणी स्वार नाही असे लगाम धरलेले घोडे त्याच्यासोबत जात आहेत. आणि काही जे जवळचे चांगले दास सेवक तिथे होते राजदरबारातले, ते वरचेवर भरताला सांगतायत. काय सांगतायत तर, हे नाथ घोड्यावर स्वार व्हा. पण भरत उत्तर देतोय, माझे श्रीराम तर पायीच गेले, आणि हे रथ हत्ती घोडे काय फक्त आमच्यासाठी बनवलेत का? त्यामुळे मी पायीच जाणार. अगोदर एकदा भरतानं आईची कौसल्या मातेची आज्ञा मान्य करून रथामध्ये बसला होता तो. पण आता मात्र जसे जसे श्रीराम जवळ येत आहेत तसतसा भरताच्या अंतरंगामध्ये त्यांच्या भेटीची जी तीव्र आस आहे ती वाढल्यामुळे तो पायीच चालतोय. आणि उलट म्हणतोय, पायी काय, मला तर वाटतं डोक्यावर चालत जाणं योग्य आहे.
काय भाव आहे पहा. आणि तेच सांगतोय आम्हाला, भरत शिकवतोय, सबते सेवक धर्म कठोरा. सेवकाचा धर्म मोठा कठीण असतो. वरचेवर स्वतःला सेवक म्हणवून घेणारे असे हे श्रीरामांचे बंधू आहेत पहा. भरत असो, लक्ष्मण असो, शत्रुघ्न असो. सेवक धर्म कठोरा. इतकं सोपं नाही सेवक बनणं. आपल्याला तुलसीदासांनी अगोदर सुद्धा सांगितलं लक्ष्मणाच्या बाबतीत की तो कसा चालायचा. सीतारामांच्या पाऊल खुणांवर आपला पाय पडू नये या काळजीनं तो त्यांच्या मागे त्या पाऊल खुणा चुकवत चालतोय. एवढी मोठी वाट बरं का. आणि इथे भरत त्याच लक्ष्मणाचं जणू अनुसरण करतोय, त्याहीपेक्षा कठोर रीतीनं, आणि म्हणतोय खरं तर मी डोक्यावर सिरभर जाऊ उचित असं मोरा. डोक्यावर चालत गेलं पाहिजे खरं श्रीरामांच्या सेवकानं, आणि माझ्याकडून जे झालंय त्यामुळे. पण श्रीराम माझे पायी चालत गेले, त्यामुळे मी पायीच चालत जाईन. आणि ही भरताची व्याकुळ अवस्था बघून आणि मृदुवाणी ऐकून सर्व सेवक जणू लाजेनं चूर व्हायचे की कसं आम्हाला जमत नाही आहे हे, काय भरताचा भाव आहे. आणि हे खरं ना कालच्या भागामध्ये मनात आलं होतं की खरी भक्ती कुणाची करायला पाहिजे आमच्यासारख्यांनी, तर ह्या भक्तांची भक्ती करायला पाहिजे. भगवंतांची भक्ती जर सिद्ध करायची असेल तर त्याची सुरुवात भक्तांची भक्ती करण्यापासून झाली पाहिजे. तर ती भक्तिमाता आम्हाला वरते आणि आमची रवानगी सरळ प्रभुचरणांपाशी करते. त्यामुळे इथे जे सेवक लाजेनं चूर झालेत त्यातून शिकण्यासाठी, त्यातून प्रोत्साहित होण्यासाठी की सेवक भाव काय असतो. सबंध रामायण आम्हाला भक्त बनवण्यासाठी आहे. त्यामुळे रामायणामधल्या प्रत्येक भक्ताची भक्ती जो करेल त्याच्या अंतरंगात त्या भक्तांच्या कृपेनं रामप्रेम निपजेल. त्यामुळे इथे भरत असा चालत चाललाय आणि काय म्हणतोय पहा बरं. फार सुंदर वर्णन केलंय तुलसीदासांनी. भरत तीसरे पहर कह कीन्ह प्रवेशु प्रयाग कहत राम सिय उमगी उमगी अनुराग. आहा, सहजता अनुरागातली काय असते हे भरताकडे बघून शिकावं. हृदयामध्ये सहज भावानं वरचेवर उमाळा येतोय. कसला? सिय राम सिय राम सिय राम सिय राम. नामाचा उमाळा आहे हा, आमच्या महाराजांना आवडणारा. आणि म्हणूनच त्याच्यासोबत प्रत्यक्ष श्रीराम आहेत, दर क्षणी आहेत. या विरहाच्या क्षणांमध्ये सुद्धा प्रत्येक क्षणी भरताबरोबर श्रीराम आहेत, त्या हृदयातल्या नामाच्या उमाळ्यामुळे. त्यामुळे असं म्हणत म्हणतच भरतानं तिसऱ्या प्रहरी प्रयाग क्षेत्रात प्रवेश केलाय. आणि कसा आहे भरत त्याचं वर्णन करतायत पुढे. झलका झलकत पायन केसी पंकज कोस ओस कन जैसी भरत पयाने ही आए आजू भयवु दुखित सुनी सकल समाजू. सर्व माता आणि गुरु हे सर्व पुढे गेलेत ना, भरत मागून गेलाय. त्यामुळे जोपर्यंत तू तिथे पोहोचतोय एवढी वाट पायानं चालत गेल्यामुळे भरताच्या तळपायावर फोड आलेत. आणि कसे दिसत आहेत ते? पंकज कोस ओस कन जैसे, कमळाच्या कळीवरच्या दवबिंदूप्रमाणे दिसत आहेत. आहा हा,
भरताच्या तळपायांवरच्या फोडांमध्ये सुद्धा फक्त ते प्रेम आहे पहा. भक्ताच्या रोमारोमामध्ये फक्त प्रेम असतं. त्यामुळे ह्या कष्टांचं सुद्धा त्याला काहीच वाटत नाही आहे. आणि तुलसीदासांनी काय गोड वर्णन केलं आहे पहा, काय उपमा दिली आहे पहा. भक्ताच्या तळपायांवरच्या फोडांना, भरताच्या, नाही का, पण सर्व परिवार मात्र दुःखी झाला हे बघून की भरत आज पायीच चालत आला. पहा बरं, भरतानं मुद्दामच मातेला पुढं पाठवलं असं दिसतंय. कारण माता मागे असली तर कौसल्या मातेनं काही त्याला चालत येऊ दिलं नसतं आणि मातेची आज्ञा मोडणं सुद्धा भरतासाठी अवघड झालं असतं. त्यामुळे भरतानं मातेला पुढं पाठवून मागे मात्र तो पायीच चालत आलाय. झलका झलकत पायन कैसे, पंकज कोस ओस कन जैसे. पुढे म्हणतायत, खबरी लीध सब लोग नहाए, किन्ह प्रणाम त्रिबेनी आए, सबिधि सीता सित नीर नहाने, दिए दान महिसुर सन माने, देखत श्यामल धवल हलोरे, पुलकी शरीर भरत कर जोरे, सकल काम प्रद तीरथ राऊ, वेद विदित जग प्रगट प्रभाऊ, मागऊ भीख त्यागी निज धर्मू, आरत काहन करई कुकर्मू, असजिय जानी सुजान सुदानी, सफल करही जग जाचक बानी. सर्वांचं स्नान झालंय हे कळल्यावर भरतानं त्रिवेणी संगमावर प्रयागाच्या जाऊन प्रणाम केला आणि विधीपूर्वक गंगा जमुनेच्या त्या श्वेत आणि श्याम जलामध्ये स्नान केलंय. पुढे दान देऊन विप्रवरांचा सत्कार केलाय. त्या गंगा यमुनेच्या श्वेत श्याम लहरी बघून भरत पुलकित झालाय आणि हात जोडून म्हणतोय, हे तीर्थराज, तुम्ही सर्व कामना पूर्ण करणारे आहात ना. जगद्विख्यात तुमचा महिमा आहे, वेदांमध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे काय गोड पहा, मागव भीख त्यागी निज धर्मो. भरताच्या प्रत्येक विचारामध्ये आणि बोलण्यामध्ये त्याची धर्मनिष्ठा दिसून येते पहा. भरत इज इक्वल टू धर्म. त्यामुळे काय म्हणतोय की क्षत्रिय धर्म आहे माझा खरं, म्हणजे याचना न करणं हा माझा खरं धर्म आहे. क्षत्रियानं याचना करायची नसते, याचकांना दान द्यायचं असतं. पण हा याचना न करण्याचा माझा क्षात्र धर्म सोडून मी याचना करतोय. याचना नाही म्हटलेलं, मी तुमच्यासमोर भिक्षा मागतोय म्हटलंय, भीक मागतोय, मागव भीक. कारण काय म्हणतोय, आरत काहन करई कुकर्म. हे खरं कुकर्म आहे. मी भिक्षा मागणं, क्षत्रियानं भिक्षा मागणं हे खरं कुकर्म आहे धर्मानुसार. पण तरीसुद्धा मी इतका आर्त आहे, म्हणजे मला इतकी गोष्ट हवी आहे की त्यामुळे हे कुकर्म, मागण्याचं कुकर्म करायला मी बाध्य आहे. आणि जगामध्ये याचना करणाऱ्याला जे सुजाण आणि दानशूर असतात ते जे याचक मागेल त्याला ते देतात. त्यामुळे मी मागतोय, हे तीर्थराज मला द्यावं. काय मागितलं भरतानं हे पुढच्या दोह्यात सांगतायत. अतिशय प्रसिद्ध दोहा आहे आणि अतिशय गोड भक्तीची व्याख्या सांगणारा दोहा आहे. म्हणतोय, अर्थन धर्मन काम रुची, गती न चहू निर्बान, जन्म जन्म रती राम पद,
यह बरदानुन आन. भक्ताच्या हृदयाची याचना. काय मागितलंय? मला अर्थ नको, म्हणजे पैसा नको, धर्म नको, काम नको आणि मोक्षसुद्धा नको. न काम रुची म्हटलं. मला यामध्ये रुचीच नाही, इच्छाच नाही. अर्थामध्ये इच्छा नाही, धर्मामध्ये इच्छा नाही, कुठलीही कामना नाही, की मला मोक्षश्रीचीही इच्छा नाही. भागवतामध्ये पहिलाच श्लोक आहे ना, धर्मो प्रोज्झित कैतवः. म्हणजे भगवंताला शरण जाण्याशिवाय जे काही धर्म आहेत ते एक प्रकारे कैतव आहे म्हटलंय भागवतात. कपट आहे ते. म्हणजे इतर आम्ही अमुक धर्माचं पालन करतो, हे करतो, ते करतो, नीतिधर्माचं आचरण करतो, हे सर्व आहे. पण जर भगवतचरणी रती नाही, तिथं शरणागती नाही, तर त्या धर्माला कपट म्हणलंय भागवतात. त्यामुळे इथे आम्हाला तेच सगळ्या ग्रंथांमध्ये तेच असतं. फक्त त्याचं कोरिलेशन आम्हाला लावता आलं की आम्हाला कसं सगळीकडे एकच तत्त्व सांगितलेलं असतं हे लक्षात येतं, मुख्यतः भक्तिशास्त्रामध्ये. आणि त्यामुळे भरत जे सांगतो आहे की मला मोक्षाचीही इच्छा नाही. काय इच्छा आहे मग? तर जनम जनम रती राम पद यह बरदानुन आना. जन्मोजन्मी श्रीरामचरणी माझं प्रेम राहो, रती राहो, एवढंच वरदान मी मागतो. मला दुसरं काही नको. न आना, काहीच नको मला दुसरं. फार गोड आहे पहा, फार गोड आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. हे जे भगवंतांनी गीतेत सांगितलं, हे सर्व ह्या रामायणामधल्या लक्ष्मण भरतासारख्या दिग्गज भक्तांच्या उदाहरणांवरून सांगितलं आहे असं वाटतं अक्षरशः. रामायण हा भक्तग्रंथ आहे खरं. भक्तांची भक्ती करण्याला शिकवणारा ग्रंथ आहे, ज्याचं प्रेम लक्ष्मण भरतांसारख्या भक्तांवर असेल खऱ्या अर्थानं. कारण कसं असतं, हे सुद्धा पूर्णच आहेत. भक्त असतो तो पूर्णच असतो, पण तिथं तो भक्तरूपानं आहे. आणि जिथं भगवंत आहे तिथं खरं आमच्यासारख्यांना खरं ना भगवंतांवर प्रेम करता येत नसतं. वी आर द रिसेप्टर्स. म्हणजे आपण फक्त त्या प्रेम रिसीव्ह करू शकतो, त्यांचं प्रेम अनुभवू शकतो. आणि जे आमचं प्रेम असं आम्हाला वाटत असतं ती त्या प्रेमाला घडलेली प्रतिक्रिया असते खरं. पण भक्तांवर मात्र ते ह्या मानवी भावभावनांनी युक्त असल्यामुळे आपण मनुष्य देहात प्रेम करू शकतो, त्यांचं दास बनू शकतो. म्हणून दासांचा दास मला बनवावं का म्हणतात संत? यासाठी म्हणतात. कारण दासांवर प्रेम करू शकतो आम्ही, आणि ते दासांवरचंच प्रेम आम्हाला प्रभू प्रेम प्राप्त करून देतं. त्यामुळे ही रती श्रीरामचरणी माझी राहो, एवढंच वरदान मी मागतो हे तीर्थराज, मला दुसरं काही नको, असं भरताने सांगितलं. आणि पुढे हे म्हणतोय भरत, काय गोड भाव आहे पहा. जानहु राम कुटिल करी मोही, लोग कहु गुर साहिब द्रोही, सीताराम चरण रति मोरे, अनुदिन बढ़ऊ अनुग्रह तोरे. आहा, काय असतो भावभक्त. काय म्हणताय तिथे भरत की प्रत्यक्ष श्रीराम हवं तर मला कुटील समजोत, आणि लोक मला खुशाल गुरुद्रोही आहे मी, स्वामीद्रोही आहे असं म्हणत. पण असं श्रीरामांनी मला कुटील समजलं आणि लोकांनी नावं ठेवली तरीसुद्धा हे तीर्थराज तुमच्या कृपेनं सीताराम चरण रती मोरे, सीतारामांच्या चरणी माझं प्रेम अनुदिन बढवू अनुग्रह तोरे, तुमच्या कृपेनं दिवसेंदिवस वर्धिष्णू होत राहो.
म्हणजे केवढी मोठी गोष्ट शिकवली आहे पहा यामध्ये. खूप म्हणजे शिष्यानं जेव्हा गुरुचरणी आम्ही शरणागत व्हावं अशी इच्छा करतो, त्यावेळेला गुरूंची, भगवंतांची, संतांची काय प्रतिक्रिया असते त्यावर आमची शरणागतीची क्रिया अवलंबून नसावी. बरं का? म्हणजे आमच्यासारख्यांचं तर टिकणंच अवघड आहे. आमच्या महाराजांचंच खूप मोठं उदाहरण आहे इथे, खरं खूप मोठं उदाहरण. तुकामाईंसारख्या गुरूंच्या चरणी टिकणं आमच्यासारख्यांना अशक्य कोटीतली गोष्ट आहे. त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचा क्रोध शिष्यांवरचा सहन करून त्यांना त्याच एका हायेस्ट पेडेस्टलवर ठेवून अखंड त्यांच्या चरणी लीन राहणं हे महाराजांसारखे संतच करू जाणे. इथं तेच भरत सांगतोय आम्हाला शिकवण्यासाठी. बरं का, त्याला माहीत नाही का राम मला कुटील म्हणत नाहीत ते. अगोदर सांगितलं ना भरतानं की फक्त सीताराम हे दोघेच असे आहेत की त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल माझा दोष आहे हा भाव येणं शक्य नाही. भरतानंच सांगितलं. पण इथं आम्हाला शिकवण्यासाठी सांगतायत की प्रत्यक्ष माझ्या आराध्यानी जरी मला कुटील म्हटलं, माझा द्वेष केला, लोकांनी मला टाकून बोलले, लोक मला गुरुद्रोही म्हणाले, स्वामीद्रोही म्हणाले, तरी सुद्धा मी हेच मागीन की सीतारामांच्या चरणकमली माझी रती असू. गुरुची प्रतिक्रिया कशीही असो, पण तरीसुद्धा आपल्याला माहीत आहे ना, मागे आपण बघितली या मानसमध्येच महाराजांची ती गोष्ट की महाराज गुरु उठायच्या अगोदर उठायचं अशी पद्धतच असते ती गुरुकुलात. म्हणजे गुरूंच्या जवळ जेव्हा शिष्य राहत असतो तेव्हा महाराज सकाळी उठायचे आणि गरम पाणी आणि थंड पाणी अशी 2 बादल्या भरून ठेवायचे. कारण एकदा त्यांनी गरम पाणी भरून ठेवलं तेव्हा तुकामाई उठले आणि काय गरम पाणी भरून ठेवले असं म्हणाले आणि तडक नदीवर जाऊन स्नान केलं. आणि दुसऱ्या वेळेस त्यांना तर गार पाणी लागतं म्हणून गार पाणी भरून ठेवलं. कारण प्रतिप्रश्न करायचा नाही ना, प्रश्न येत नाही गुरु शिष्यांच्या संबंधामध्ये कधीच. त्यामुळे गार पाणी भरून ठेवलं तर आज गरम पाणी कसं नाही असं म्हणून रागावले. त्यामुळे महाराज काय करायला लागले की 2 बादल्या भरून ठेवायचे, गार पाण्याची आणि गरम पाण्याची. पण असं करून सुद्धा तुकामाई कधी कधी दोन्हीकडे लक्ष द्यायचे नाही आणि पुन्हा नदीवर जायचे. म्हणजे गुरु पण याचा परिणाम असा झाला नाही की महाराजांनी बादली भरून ठेवणंच बंद केलं. ही कंटिन्यूड डुईंग दॅट. आणि हे जे करणं आहे ही ती शरणागती असते की गुरूंची, आपल्या आराध्याची कोणतीही प्रतिक्रिया माझ्या हृदयातला भाव बदलू शकणार नाही. ब्रह्मदेव खाली आले तरी माझा आता माझ्या गुरूंप्रती जो भाव आहे त्यामध्ये बदल घडू शकत नाही. हे जेव्हा शिष्याच्या अंतरंगात स्फुरित होतं त्यावेळेला गुरुकृपेचा वर्षाव जो होत असतो तो रिसीव्ह करण्याची कपॅसिटी आमच्या हृदयाची वाढते. भागवतामध्ये आहे ना, प्रेम कोणतं भगवतचरणी असलेलं किंवा भक्ती कोणती, तर त्या भक्तीला विपरीत असणाऱ्या सर्व गोष्टी सतत घडत असाव्यात. म्हणजे अनेक विघ्न येत असावीत, अनेक संकट येत असावीत, कोणतीही मनासारखी गोष्ट घडू नये, हे सर्व होत असताना सुद्धा ज्याचा भाव टिकून राहतो त्याला प्रेम म्हणतात, अशी व्याख्या आहे भागवतामध्ये. यद्भावनम नूनम, काय आहे ते काय सर्वथा ध्वंसरहितम सत्यपि ध्वंसकारणे यद्भावबंधनम युनो हो सा प्रेमा परिकीर्तिता. म्हणजे सगळ्या प्रेम भक्तीचा विध्वंस व्हावा अशी सर्व कारणं वर्तमान काळामध्ये एक्झिस्टन्समध्ये आहेत, पण तरीसुद्धा ते प्रेम थोडंसुद्धा विध्वंसरहितपणे टिकतं. त्या प्रेमाला, त्या भावाला प्रेम म्हणतात असं भागवतामध्ये दिलं आहे. ते इथे आम्हाला भरत शिकवत आहेत आणि त्याला पुन्हा पुढे उदाहरणं दिली आहेत. काय दिली आहेत तर म्हणतात
जलदु जनम भरी सुरती बिसारवो, जाचत जलूपबी पाहन डारवो, चातकु रटनी घटे घटी जाई, बढ़े प्रेमु सब भांति बलाई, कनकही बान चढ़ाई जिमिदाहे, तिमि प्रियतम पद नेम निबाहे, भरत बचन सुनि मा छत्री बेनी, भई मृदुबानी सुमंगल देनी. आम्ही कसं असलं पाहिजे हे ह्याच्यापेक्षा प्रभावीपणे सांगितलं नसेल कुठं. म्हणतायत तुलसीदासांच्या उपमासुद्धा तशाच तीव्र आहेत की मेघानं म्हणजे ढगांनी बरं का चातकाची जर वर्षभर दखल घेतली नाही, चातक पक्षी वाट बघतोय माझ्या पावसाच्या थेंबाची, ह्याची दखल घेतली नाही मेघानं, आणि पाणी मागतोय चातक पक्षी पण गारा आणि वज्र यांचा वर्षाव केला बरं का, असं करून केल्यामुळे जर चातकानं पाण्यासाठी जे तो ओरडतोय तो ओरडणं कमी केलं तर काय होईल, मेघाची प्रतिष्ठा जाईल बरं का. त्यामुळे चातकाचं काहीही करून मेघाविषयीचं प्रेम वाढत जाण्यामध्येच तेच योग्य ठरेल. त्यामुळे आपल्या भक्तीबद्दल सांगतायत बरं, मगाशी म्हटलं तसं कोणत्याही परिस्थितीमध्ये भक्ती वाढत जाण्यामध्येच भक्ताचं हित असतं. परीक्षा असतात ह्या सर्व नाही का. भक्त किंवा संत प्रेम करत नाहीत असं होऊच शकत नाही. दे आर लव्ह, दे डोंट लव्ह. ते प्रेम करतात असं नव्हे, ते प्रेमच असतात, प्रेमस्वरूप असतात. त्यामुळे प्रेम करण्याशिवाय, कृपा करण्याशिवाय त्यांना काही करताच येत नाही. माझ्यातलं प्रेम काढून टाकलं तर मी नाहीच म्हणतात आमचे महाराज. अजून काय सांगायचं त्यांनी त्यांच्या स्वरूपाबद्दल. त्यामुळे पुढे म्हणतोय की ज्याप्रमाणे बरं का, फार महत्त्वाचं आहे, सोनं तापवलं की मगच त्याला झळाळी येते, मगच चमकतं सोनं, त्याप्रमाणे तिमी प्रियतम पद नेम निबाहे. त्याप्रमाणे आपल्या प्रियतमांच्या म्हणजे प्रियतम म्हणजे सर्वात प्रिय अशा आराध्याच्या चरणी प्रेमाचा नेम राखण्यामध्येच जो प्रेमी दास आहे, सेवक आहे, त्याचा गौरव वाढतो. काय गोड सांगितलंय पहा भरतानं. हे आम्हाला आमच्या साधनेकडे लावायचं आहे बरं. असं सांगतात संत की नाम दिलंय सद्गुरूंनी, नाम घ्यायचं आहे आम्हाला, पण नाम जर सर्वश्रेष्ठ आहे हे बुद्धीला पटलंय तर इतर कोणतीही नामाच्या आड येणारी गोष्ट आम्हाला नामाचं प्रेम कमी करू देऊ नये ही प्रार्थना करावी. काहीही झालं तरी नामाला सर्वोच्च स्थान दिलं तर मगच जे अडथळे येतात त्याच्यावर मात करून साधक त्या नामाचा अखंड सहवास करू शकतो. प्रत्येकच ठिकाणी जर आम्ही रडत राहिलो की काही अमुक अडचणी येतात, आणि अडचणी म्हणजे फक्त दुःखाच्याच नसतात बरं का, आनंदाच्या सुद्धा अडचणी येतात. बहुतेक वेळा आनंदाच्या अडचणी अधिक येतात, म्हणजे सुखाच्या, आनंद म्हणताच येत नाही त्याला, पण सुख जे लौकिक काही सण समारंभ आहे, काही कुठल्याही प्रकारचं सुख जर मिळत असेल तर त्यामध्ये व्यस्त झालो ते सुख भोगण्यामध्ये, आणि म्हणून माझं रोजचं साधन राहिलं, किंवा दुःख आलं आणि त्या दुःखाच्या माऱ्यामुळे साधन करू शकलो नाही. ह्या दोन्ही गोष्टी त्या नामाचं काही स्थान कमी होतच नसतं, पण त्या नामामध्ये आमची जी रती व्हायला पाहिजे त्या रतीला धक्का पोहोचवतं आणि मग ती वाटचाल कुठेतरी खुंटून जाते. तसं न व्हावं यासाठी इथे सगुण साकार श्रीरामांच्या स्वरूपाचं उदाहरण देऊन भरत आम्हाला समजावत आहेत. कशी रती असली पाहिजे नामामध्ये हे यातून शिकण्यासारखं आहे. आणि हे ऐकून
भरताचं हे गोड बोलणं ऐकून त्रिवेणी संगमामधून बरं का मंगलदायक अशी मृदुवाणी प्रकटली. त्या संगमातून काय म्हणतायत तीर्थराज तर, तात भरत तुम्हा सब विधी साधू, रामचरण अनुराग अगाधू, बादी गलानी करहु मन माही, तुम सम राम ही को प्रिय नाही, तनु पुलकेउहि हर्ष सुनी, बेनी बचन अनुकूल, भरत धन्य कही धन्य सुर, हर्षित बरषही फूल. आहा, हे भरता म्हणतायत तू साधू आहेस, सबविधी साधू, सर्व प्रकारांनी, बाय ऑल मीन्स यू आर अ सेंट, यू आर अ साधू. रामचंद्रांच्या चरणी तुझं अथांग प्रेम आहे. रामचरण अनुराग अगाधू, अगाध प्रेम आहे. त्यामुळे मनामध्ये तू उगीच ग्लानी करू नकोस, उदास होऊ नकोस, कारण तुम्ह सम राम ही को प्रिय नाही, तुझ्या इतका रामांना कोणीही प्रिय नाही. हे सत्य अनुकूल वचन ऐकून भरताचं शरीर पुलकित झालं, मनामध्ये हर्ष दाटला आणि धन्य तो भरत, धन्य तो भरत असं म्हणत देव आनंदानं फुलं उधळू लागले. पण खरोखर वाटतं हे देवांचं भाग्य आहे की त्यांना भरतासारख्या भक्तावर फुलं उधळण्याचं भाग्य लाभलं, असं वाटतं नाही का? त्यामुळे हे सर्व बघून काय म्हणू लागले सर्वजण, प्रमुदित तीर्थ राज निवासी, बैखानस बटू गृही उदासी, कही परस पर मिली दस पाचार, भरत स्नेहु सीलु सुचि साचार. त्या तीर्थराज प्रयागामध्ये राहणारे जे वानप्रस्थ घेतलेले लोक होते किंवा काही गृहस्थ होते, विरक्त संन्यासी होते, सर्वजण खूप आनंदी झाले. भरताच्या मनाचा भाव तिथं प्रकट झालेला बघून बरं का. आणि एकत्र जमून काय म्हणावं लागले एकमेकांमध्ये की भरताचं प्रेम आणि स्वभाव हे खरोखर पवित्र आणि खरे आहेत बरं का. काय ते विरक्त संन्यासी, ते पोचलेले सिद्ध पुरुष होते, त्यामुळे अशांनाच भरत समजू शकतो. त्यामुळे त्यांच्या मनात थोडासुद्धा विकल्प आला नाही की ह्याच्या मनामध्ये खरं काय आहे काय माहिती. आणि तिथं प्रत्यक्ष प्रयागाची वाणी प्रकट झालेली बघितल्यानंतर सर्वांनाच भरताच्या पावित्र्याची, अंतरंगाच्या पावित्र्याची खात्री पटली. पवित्रता डिफाईन करतो भरत असो. आणि आता भरत पुढे कुठे गेलाय आणि हा पुढचा भाग अतिशय सुंदर आहे. फक्त एक चौपाई बघूयात आज आपण. सुनत राम गुण ग्राम सुहाए, भरद्वाज मुनि बर पही आए, दंड प्रणाम करत मुनि देखे, मूर्तिमंत भाग्य निज लेखे. आता या सर्व इथल्या जे ब्रह्मचारी होते, विरक्त संन्यासी होते, ते सर्वजण श्रीरामांचं गुणगान करत होते. दुसरं काय करणार नाही का. त्यामुळे हे श्रीरामचंद्रांचे गुणसमुच्चय ऐकतच भरत निघालाय आणि कुठं पोचला, भरद्वाज मुनी बर पही आहे, भरद्वाज मुनींकडे पोहोचलाय. आणि दंड प्रणाम करत मुनी देखे, मूर्तिमंत भाग्य निज लेखे. तो दंडवत करत असलेलं बघून काय वाटलं मुनीश्वर भरद्वाजांना, मुनींना आपलं सद्भाग्य साकार झाल्यासारखं वाटलं भरताला बघून. संत दर्शनानं साधक पवित्र होत असतो. आणि ज्या वेळेला
साधकाला बघून संताला पवित्रता जाणवते, त्यावेळी समजावं की तो साधक नसून सिद्ध भक्त आहे. त्यामुळे अशा रीतीनं भरद्वाज मुनींच्या आश्रमात पोहोचलाय आणि आता पुढे परस्पर संवाद काय घडतो ह्याचं गोड वर्णन तुलसीदास करतील. ते आपण पुढच्या भागात बघूया. आणि भरताच्या भक्तीमध्ये आम्हाला न्हावून निघावं आम्ही, हीच आमच्या सद्गुरुनाथांच्या चरणी प्रार्थना करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.